नमस्कार रसिक प्रेक्षक हो. आजच्या या विशेष भागात आपल्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. माणसाचे जीवन हे सुख आणि दुःखाच्या हिंदोळ्यावर चालणारे एक सुंदर चक्र आहे. अनेकदा आपण जीव तोडून मेहनत करतो, अहोरात्र कष्ट उपसतो, पण ऐनवेळी नशिबाची साथ हुकते आणि पदरी निराशा पडते. तर कधी कधी अनपेक्षितपणे सुखाचे दिवस दारात येऊन उभे राहतात. जर तुमच्याही मनात सध्या भविष्याविषयी अनेक प्रश्न असतील, घरातील वातावरण, व्यवसाय किंवा पैशाच्या विवंचनेमुळे मन अस्वस्थ असेल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. आज आपण ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या जातकांसाठी जून 2026 हा महिना नेमका कसा राहणार आहे याचा संपूर्ण लेखाजोखा सविस्तर पाहणार आहोत. हा लेख शेवटपर्यंत अत्यंत मनपूर्वक ऐका आणि समजून घ्या, कारण यातील प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्यातील रखडलेल्या कामांना दिशा देणारा ठरेल. जून 2026 मधील ग्रहमान आणि संकष्टी चतुर्थीचे विशेष योग ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून. जून 2026 हा महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाच्या घडामोडींचा काळ ठरणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच 3 जून 2026 रोजी विभुवन संकष्टी चतुर्थी येत आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध हा बुद्धी आणि व्यापाराचा कारक मानला जातो. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अत्यंत दुर्मिळ असा स्वस्वार्थ सिद्धी योग आणि बुधादित्य योग जुळून येत आहे. जेव्हा संकष्टी चतुर्थीला असे शुभ योग जुळून येतात, तेव्हा विघ्नहर्ता गणपती बाप्पाची कृपा थेट मिथुन राशीवर बरसणार आहे. तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहता सूर्य आणि बुधाची युती तुमच्या आत्मविश्वासाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. गुरुग्रहाचे अनुकूल ब्रह्मन तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची क्षमता देईल, तर शनी महाराजांची चाल तुम्हाला कष्टाचे योग फळ मिळवून देण्यासाठी बांधील असेल. हा महिना प्रगतीचा असला तरी आळस सोडून कामाला लागण्याचा सल्ला ग्रहमान देत आहे. मिथुन राशीची मानसिकता आणि डोक्यातील विचार सध्याच्या काळात मिथुन राशीच्या जातकांच्या मनात विचारांचे मोठे काहूर माजलेले दिसत आहे. मिथुन राशीचे लोक मुळातच अत्यंत संवेदनशील आणि द्विधा मनस्थिती असणारे असतात. सध्या त्यांच्या डोक्यात सर्वात मोठा विचार हा चालू आहे की माझ्या आयुष्यातील अस्थिरता कधी संपणार. आर्थिक चणचण आणि भविष्यातील करिअरची चिंता तुम्हाला रात्रीची शांत झोप घेऊ देत नाहीये. त्याचसोबत भूतकाळात तुम्ही काही व्यक्तींवर आंधळा विश्वास ठेवला होता, ज्यांनी तुमचा गैरफायदा घेतला किंवा विश्वासघात केला. त्या जुन्या जखमा आणि भूतकाळातील चुका तुमच्या डोक्यात सतत घोळत आहेत. मी अमुक एका व्यक्तीला मदत का केली किंवा माझा निर्णय तिथे का चुकला, या विचारांमुळे तुम्ही स्वतःलाच दोष देत आहात. परंतु आता हा अतिविचार थांबवण्याची वेळ आली आहे, कारण ग्रह बदलत आहे आणि तुमची विचारसरणी आता सकारात्मकतेकडे वळणार आहे. भूतकाळ, वर्तमान आणि बदलणारा काळ. आता कसे दिवस येणार. मागचा काही काळ तुमच्यासाठी अत्यंत कठीण, मानसिक त्रासाचा आणि आर्थिक कोंडीचा गेला आहे, यात तीळ मात्र शंका नाही. अनेकदा असे वाटले असेल की सगळे मार्ग बंद झाले आहेत, परंतु आता परिस्थिती बदलणार आहे का, तर याचे उत्तर हो असे आहे. जून 2026च्या उत्तरार्धात म्हणजेच 15 जून नंतर तुमच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळणार आहे. नशिबाची जी साथ आत्तापर्यंत हरवली होती ती पुन्हा लाभणार आहे. तुमचे वाईट दिवस संपून आता सुवर्ण काळाची पहाट होणार आहे. तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल, मनावरचा ताण हलका होईल आणि समाजात तुमचे नाव, पद आणि प्रतिष्ठा वाढेल. रखडलेली कामे अचानक गती घेतील, ज्यामुळे तुम्हाला आपलेही दिवस आताच बदलत आहेत याची प्रचिती येईल. नियोजित कामे आणि शुभ अशुभ घटनांचा ताळेबंद. तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून ज्या कामाची योग्य आखणी करून ठेवली होती, ती कामे आता प्रत्यक्षात उतरणार आहेत.
विशेषतः जमीन, घर किंवा वाहन खरेदीचे तुमचे स्वप्न या महिन्यात पूर्ण होऊ शकते. व्यावसायिक स्तरावर नवीन भागीदारी किंवा नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी तुम्ही जे नियोजन केले होते त्याला गती मिळेल. उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे नियोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्ग मोकळे होतील. महिन्यातील शुभ घटना. या महिन्यात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. जुने अडकलेले पैसे किंवा कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. नोकरीमध्ये पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याचे संकेत आहेत. महिन्यातील अशुभ घटना कोणत्या व त्याची आव्हाने. उत्पन्न वाढणार असले तरी महिन्याच्या मध्यात अचानक काही मोठे खर्च होऊन समोर ठाकतील, ज्यामुळे तुमचे बजेट थोडे बिघडू शकते. तसेच कामाच्या अतिव्याप्तीमुळे कुटुंबाला वेळ न देता आल्याने वैवाहिक आयुष्यात किरकोळ वाद होऊ शकतात. बोलताना घाई करू नका, अन्यथा शब्दांचे शब्द वाढून त्या नात्यात दुरावा येऊ शकतो. घरातील वातावरण आणि त्रास देणाऱ्या व्यक्तींपासून सावधानता. या महिन्यात कशी राखायची. घरातील वातावरण संमिश्र स्वरूपाचे राहील. एका बाजूला शुभ कार्य ठरण्याचे योग येतील, तर दुसऱ्या बाजूला घरातील अंतर्गत कलह समोर येऊ शकतात. मिथुन राशीच्या लोकांना सध्या घरातील आणि जवळच्या नात्यातील काही व्यक्तींकडून प्रचंड मानसिक त्रास होत आहे. तुम्हाला अशा व्यक्तींपासून अत्यंत सावध राहण्याची गरज आहे, ज्या तुमच्या समोर खूप गोड बोलतात, तुमच्याकडून सर्व माहिती काढून घेतात आणि पाठीमागे तुमच्याच नावाने खडे फोडतात किंवा तुमच्या कामात खोडा घालतात. या महिन्यात तुमच्या आर्थिक गोष्टी, तुमचे आगामी बेत किंवा घरातील गुप्त गोष्टी बाहेरील व्यक्तींना किंवा संशयास्पद नातेवाईकांना सांगू नका. स्वतःच्या हिमतीवर निर्णय घ्या. इतरांवर विसंबून राहिलात तर पदरी निराशाच पडेल. कुलदेवताचा कोप. रखडलेली कामे आणि उपाययोजना. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की सर्व काही व्यवस्थित असूनही घरातील कामे का रखडतात, विवाह का जमत नाही किंवा घरात आजारपण का संपत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार याचे मुख्य कारण म्हणजे कुलदेवतेचा विसर पडणे. मिथुन राशीच्या बऱ्याच जातकांच्या घरात गेल्या काही वर्षात कुळाचार पाळण्यात खंड पडला आहे किंवा कुलदेवतेच्या दर्शनाला जाणे टाळले गेले आहे. कुलदेवतेची कृपा असल्याशिवाय घरातील वास्तू शांत राहत नाही आणि कामे मार्गी लागत नाहीत. यामुळे अत्यंत महत्त्वाचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. पहिला उपाय आहे कुलदेवतेचे दर्शन. या जून महिन्यात सवड काढून सहपरिवार आपल्या कुलदेवतेच्या किंवा कुलदेवीच्या गडावर जाऊन दर्शन घ्या. तिथे अभिषेक किंवा पूजा अर्चा करा. दुसरा आहे कुळाचार पूर्ण करा. घरामध्ये कुलदेवतेच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावा. वर्षातून एकदा होणारा देवीचा गोंधळ, जागरण किंवा तळी भरणे यांसारखे धार्मिक विधी रखडले असतील तर ते तातडीने पूर्ण करा. तिसरा उपाय आहे संकष्टी चतुर्थीचा विशेष उपाय. 3 जून रोजी संकष्टी चतुर्थीला उपवास ठेवा. संध्याकाळी चंद्रोदयानंतर गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करा. अथर्व शीर्षाचे पठण करा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन रखडलेली कामे झटपट पूर्ण होतील. थोडक्यात सांगायचे झाले तर मिथुन राशीसाठी जून 2026 हा महिना भूतकाळातील कष्टाचे गोड फळ देणारा ठरेल. सुरुवातीला काही अडचणी जाणवल्या तरी संकष्टी चतुर्थीच्या शुभयोगांमुळे आणि कुलदेवतेच्या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील विघ्ने दूर होतील. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, गुप्त शत्रू ओळखा आणि संयमाने पावले टाका. येणारा काळ तुमचाच आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.